तुम्हाला सुद्धा स्वप्नदोष होतो का? तुम्हाला तरुणपणातच म्हातारपण आला असं वाटते का? तुमचे केस अवेळी पांढरे झालेत का? किंवा गळतायत? तुमचं शुक्र धातू हा पातळ झालेला आहे? यासारख्या अनेक शुक्र विकारावरती अत्यंत इतकी स्वस्त औषधी मी या जगाच्या पाठीवर बघितली नाही, की अहो अगदी 1-2 रुपयाची इतकी औषधी सोडून आपले मुलं जवळपास 1-1, 1.5-1.5 लाख रुपये खर्च केलेले मी बघितलेले आहेत. आता हे बघा, मी तुम्हाला साधं सिंपल एक औषध सांगणार आहे, ते तुम्ही घरच्या घरी घ्यायला सुरुवात करा. मला हे कळत नाही, आपल्या लोकांना सोप्या गोष्टी का आवडत नाहीत? आपल्या लोकांना असं क्रिटिकल, खूप महागडं सुवर्णभस्म किंवा एखादं ऑपरेशन, ॲलोपॅथिकच्या गोळ्या, मोठ्या मोठ्या डॉक्टर लोकांची कन्सल्टी का हवी आहे? आता हे बघा, एकदम साधं सिंपल मी तुम्हाला औषधी सांगत आहे. कोणत्याही पतंजलीच्या दुकानावरती भेटून जाईल इतकं स्वस्त असताना का तुम्ही मोठ्या महागड्या गोष्टींच्या नादाला लागता? हे बघा, काय करायचं, ज्या लोकांना व्यवस्थित पोट साफ होत नाही, त्याच्यामुळे त्यांना नाईटफॉल होतो, ज्यांनी खूप मास्टरबेशन केलेलं आहे, खूप पॉर्न बघितलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शरीराचा आणि मनाचा सर्व सत्यानाश झालेला आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला असं एक चूर्ण सांगणार आहे. ते जर चूर्ण जर दररोज रात्री जर घेतलं तर तुमच्या ह्या सर्व प्रकारच्या समस्या सुटतील. असं म्हणतात 40 दिवसाची जर 40 दिवस हे जर औषधी जर घेतलं हे चूर्ण, तर ज्याप्रमाणे ऊसामध्ये रस असतो, तिळामध्ये तेल असते, जसं ऊसातला रस निघून गेला की जसं ते पाचट होते, ते कसल्याही प्रकारचे उपयोगी नसते, त्याच्यामध्ये कणा राहत नाही, ते असं लूज होऊन जाते. तिळामधलं तेल काढलं की त्या तिळाचा कचरा होऊन जातो. तसंच मनुष्य शरीरातून जर वीर्याचा सत्यानाश जर झाला तर महादेवानं सांगितलेलं आहे की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. जर शरीरामध्ये वीर्य जर नसेल तर तो हे देह असतानाही जिवंतपणे तो नरकाची यातना भोगतोय, असं मला दररोज तरुण बोलतायत आणि त्यांची तीच सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी ह्या 2-3 गोष्टी कृपा करून हात जोडून तुम्ही सोडून द्या. काही गोष्टींचा स्वीकार करा. पॉर्न व्हिडिओ, मास्टरबेशन, अश्लील चिंतन, अश्लील सोडून द्या. वाईट मित्रांची संगत, चहा, कॉफी, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, ब्रेड, बिस्किट, चिवडा, चिप्स, फॅक्टरी फूड, जंक फूड, प्रोसेस फूड, नॉनव्हेज, ह्या गोष्टी जर सोडल्या तर तुम्हाला स्वप्नदोष होणारच नाहीत. जास्त वेळपर्यंत झोपणं, जास्त वेळपर्यंत जागरण, अति मोबाईलचा उपयोग आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही जर सोडल्या तर तुम्ही नक्कीच, मी सांगतो की तुम्हाला आजच्या 80% तरुणांच्या तुम्ही पुढे जासाल. हीच एक प्रकारचं तप आहे, हीच एक प्रकारची साधना आहे की दवा ना खाना, सही समय पर सही खाना. चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या लोकांची संगत, चांगल्या प्रकारचा श्वास, चांगलं पाणी आणि चांगलं अन्न हेच औषधी आहे. सूर्यप्रकाशामध्ये राहणं, चांगल्या लोकांचे विचार ग्रहण करणं हे सुद्धा एक प्रकारचं अन्न आहे. या संगतीत जर राहिले तर तुम्हाला ह्या समस्या होणारच नाहीत. परंतु इकडून तिकडून जर झाल्या जर असतील काही चुकामुळे, तर हे मी तुम्हाला चूर्ण सांगत आहे. याला म्हणतात, हे पतंजलीचं सर्वात स्वस्त आहे म्हणून पतंजलीचं सांगत आहे. कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन नाही आहे, फक्त तुमचं हित व्हावे हा उद्देश आहे. तर पतंजलीचं चूर्ण एक 55 रुपयाला 100 ग्रॅम मिळते बहुतेक, काय जे कमी असेल, आणि अत्यंत स्वस्त आहे. स्वस्त का आहे? कारण की एकदा जर तुम्ही जर सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांकडे जर गेले तर त्यांची फी 300 ते 500 रुपये आहे आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, तपासण्या आणि डॉक्टरांची औषधी हे करून कमीत कमी 5,000 रुपयापर्यंत तुमचा खर्च जातो आणि अनेक तरुणांचा गेलेला आहे, त्यांनी माझ्याशी बोललेला आहे. तर आवळा चूर्ण घ्यायचं 100 ग्रॅम. जर तुम्हाला डायजेशनच्या समस्या असतील किंवा केस अवेळी पांढरे होत असतील तर तुम्ही ते डायरेक्ट चूर्ण जर खाल्ला तरीसुद्धा रात्री 5 ग्रॅम, रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याच्या अर्धा 1 तास अगोदर 1 गिलास साध्या थंड पाण्यासोबत आवळा चूर्ण 5 ग्रॅम खायचं. पाण्यामध्ये मिसळून टाका किंवा तोंडामध्ये टाका, पाठीमागून पाणी प्या, काहीही चालेल. परंतु जर तुम्हाला काही वीर्य विकार असतील, समस्या असतील, धातू पतला झाला असेल, स्वप्नदोष होत असतील, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल, उत्साह नाही राहिलेला आहे, चिकट पाणी येत असेल लिंगामधून, तर त्यासाठी काय करायचं, त्यासोबत काही लाईफस्टाईलसुद्धा फॉलो करावं लागते बरं का. पूर्ण औषधावरती डिपेंड राहून जमत नाही. तर त्यासाठी काय करायचं, 60 ग्रॅम आवळा चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 40 ग्रॅम धागेवाली मिश्री म्हणजे आयुर्वेदिक खडीसाखर अत्यंत शीतल असते, हे दोन्हीचं चूर्ण एकमध्ये मिक्स करायचं, काचाच्या एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि दररोज रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर 1 गिलास पाण्यासोबत, कोमट पाण्यासोबत घेतलं तरीसुद्धा चालेल, दोन्ही वेळ कोमट पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. 1 गिलास कोमट पाण्यासोबत ते चूर्ण घ्यायचं. जर तुम्ही हॉस्टेलला रूमवरती असाल साध्या पाण्यात घेतलं तरी चालेल. त्या प्रकारे हे घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट दिसायला सुरुवात होतील. तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल, तुमच्या उत्साह जाणवेल, तुम्हाला भूक लागेल
आणि कामामध्ये मन लागेल, एकाग्रता वाढेल. ह्या गोष्टी आवळा चूर्णामुळे होतात. आवळा चूर्णामुळे लवकर म्हातारपण येत नाही. ते एक प्रकारचं रसायन आहे. तुमच्या जे शरीराचं जे नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर रिकवर करण्याचं सर्वात स्वस्त आणि सर्वात बेस्ट औषध आहे. यावरती तुम्ही फक्त विश्वास ठेवा. मी सांगतो म्हणून घ्यायला सुरुवात करा. 40 दिवसापर्यंत हा प्रयोग करा. दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा. दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 तांब्याभर म्हणजे 1 ते सव्वा लिटर भरपर्यंत पाणी प्या. सूर्यनमस्कार घाला. त्याच्यानंतर संडासला जा. व्यवस्थित पोट साफ होईल. आणि ह्या सांगितलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करा. आंबट पदार्थ मुळीच खाऊ नका. आवळा चूर्ण घेतल्यानंतर 2 तासापर्यंत दूध घेऊ नका. ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. दररोज रात्रीला हा प्रयोग करायचा. बघा 40 दिवसामध्ये तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आणि तुम्हाला झालेले फायदे कमेंटमध्ये जरूर येऊन सांगायचे. जर तुमचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारून आपण त्याचं उत्तर प्राप्त करू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सर्वांना आरोग्याचा लाभ हो, सुख शांती समाधान लाभो हीच आपल्यासाठी प्रार्थना. धन्यवाद.